नमस्कार विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण 5.4 फार्मर्स मूव्हमेंट इन इंडिया भारतातील शेतकरी चळवळी या घटकाचा सविस्तर अभ्यास केला होता. यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5.5 एन्व्हायरमेंटल मूव्हमेंट इन इंडिया भारतातील पर्यावरण चळवळ ह्या टॉपिकचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. भारतातील पर्यावरण चळवळीचा उदय आणि त्याविषयीची सविस्तर जी संज्ञा आहे पर्यावरण चळवळ ती आपल्याला या ठिकाणी विस्तृतरित्या अभ्यासायची आहे. गाडगीळ आणि गुहा यांनी पर्यावरण चळवळ याची व्याख्या अशी केली आहे की नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत उपयोग, पर्यावरणाचा ऱ्हास थांबविणे किंवा पर्यावरणाचे जतन करणे या दिशेने जाणीवपूर्वक निर्देशित केलेली एक संघटित सामाजिक प्रक्रिया म्हणजेच पर्यावरण चळवळ होय. गाडगीळ अँड गुहा हॅव डिफाइंड एन्व्हायरमेंटल मूव्हमेंट ॲज ॲन ऑर्गनाइज्ड सोशल ॲक्टिव्हिटी कॉन्सिक्वेन्सली directed towards promoting sustainable use of natural resource, halting environmental degradation or bringing about environmental restoration. The term green movement, conservation movement are also used alternatively to refer to the environmental movement. हरित चळवळ, संवर्धन चळवळ या संज्ञा वैकल्पिकरित्या पर्यावरण चळवळींसाठी त्यांनी वापरल्या होत्या. पर्यावरण हे एक व्यापक असं तत्त्वज्ञान आहे. एन्व्हायरमेंटलिझम इज अ ब्रॉड फिलॉसॉफी. यामध्ये आधुनिकीकरण आणि औद्योगिकीकरणाच्या अपरिहार्य परिणामांमुळे मानवी जीवनासमोर अनेक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आव्हाने आलेली आहेत. जीवनशैलीतील लोकसंख्या शास्त्रीय, सामाजिक आणि सांस्कृतिक अनियमित विसंगती पर्यावरणीय संतुलनाला घातक झालेल्या आहेत. या ठिकाणी आपल्याला फर्स्ट पॉईंट बघायचा आहे. भारतातील पर्यावरण चळवळीचा उदय, इमर्जन्स ऑफ एन्व्हायरमेंटल मूव्हमेंट इन इंडिया. या घटकामध्ये आपण जर बघितलं तर modern environmentalism began in the 1960s. Increased awareness and mass consciousness about environmental degradation led to the organization of many activities, programs and publications. President Richard Nixon signed the US Environmental Policy Act in the year 1970. 1960च्या दशकामध्ये आधुनिक पर्यावरणवादाची सुरुवात झालेली आपल्याला आढळते. पर्यावरणाच्या ऱ्हासाविषयीची वाढती जागरूकता आणि जनजागृतीमुळे बरेचसे असे कार्यक्रम आयोजित केले गेले आणि त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून प्रकाशितही केली गेली. अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी 1970मध्ये अमेरिकन पर्यावरणविषयक धोरण हा कायदा साक्षांकित केला किंवा पारित केला. तेव्हापासून आपण 22 एप्रिल सिन्स देन 22 एप्रिल इज सेलिब्रेटेड ॲज अर्थ डे ऑल ओव्हर द वर्ल्ड. इन 1972 द युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट हेल्ड ॲट स्टॉकहोम ट्रिगर्ड द इंटरेस्ट ऑफ मेनी एन्व्हायरमेंटलिस्ट्स. म्हणजे 1972मध्ये स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्राच्या वतीने मानव पर्यावरणाविषयी परिषद आयोजित केली गेली आणि या परिषदेमुळे पर्यावरणीय समस्यांबद्दल लोकांच्या मनात स्वारस्य किंवा आवड निर्माण झाली. 1980च्या दशकाच्या सुरुवातीस जर्मनी आणि उत्तर अमेरिकेच्या हरित चळवळीने वसुंधरेचे संरक्षण, जतन आणि संवर्धनाचे महत्त्व याबद्दल जनजागृती करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका या ठिकाणी बजावली गेली आणि इथूनच खऱ्या अर्थाने पर्यावरण चळवळीच्या जगामध्ये किंवा जगात इतर भागामध्ये ती चळवळ पसरलेली आपल्याला दिसते. या संदर्भात आपल्याला काही उद्दिष्ट आणि वैशिष्ट्य अभ्यासायची आहेत. ती आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत. The movement aimed at the collective goodness of
humankind as against most of the other movements where the target group is specific and defined. इतर चळवळींचे लक्ष विशिष्ट व मर्यादित स्वरूपाचे असते. तथापि संपूर्ण मानवतेचे कल्याण हेच पर्यावरण चळवळीचं प्रमुख असं विशेष लक्षण आहे. दुसरा पॉईंट जर बघितला तर या चळवळीचे उद्दिष्ट व्यापक आणि सर्वसमावेशक असं आहे. आदिवासी, शेतकरी आणि स्त्रिया या वेगवेगळ्या कारणांसाठी दुर्लक्षित गटांना पर्यावरण चळवळीने आपल्या कक्षेत सामावून घेतलेले आहे. The scope of the movement is wide and inclusive in the sense it has incorporated within its folds categories that are marginalized for different regions like tribal, farmers, and women. The movement has utilized non-violent yet assertive means to present its agenda of preservation of environment. या चळवळीने पर्यावरण जतनाचा विषय मांडण्यासाठी अहिंसक परंतु दृढ निश्चित मार्ग अवलंबिला आपल्याला दिसतो. पर्यावरणविषयक धोरणे तयार करताना आणि ती कायदे अंमलात आणताना सामूहिक हिताचा आधार इथे सरकारला घेणं भाग पडलं. द मुवमेंट हॅज कॉन्स्टंटली completed authorities to factor in the collective goodness of ecology while making policies and implementing laws. आपण दुसरा पॉईंट बघत आहोत, कारणांचा उहापोह, कॅज्युअल इशू. Environmental movements have emerged as a reaction to survival threats to ecological balance. पर्यावरणीय समतोलाला निर्माण झालेल्या धोक्याची प्रतिक्रिया म्हणून आपण पर्यावरण चळवळ तिचा उदय झालेला आहे किंवा आपण ती चळवळ सुरू केलेली आहे. लोकसंख्येच्या वेगवान वाढीमुळे नैसर्गिक स्रोतांचा अनिर्बंधित वापर होऊ लागला किंवा होत आहे. जमीन, पाणी आणि जैवविविधतेशी संबंधित प्रमुख समस्या या समाजाच्या पर्यावरणीय संतुलनावर विपरीत परिणाम करताना आपल्या दिसत आहेत. जंगलतोड, वायू प्रदूषण, सागरी आणि किनारी प्रश्न, मृदा प्रदूषण यासारख्या समस्याही पर्यावरणीय असंतुलनाचे दृश्य आपल्याला त्याचे परिणाम दिवसेंदिवस वाढलेलेच दिसून येत आहेत. मेजर इश्यूज pertaining to land, water and biodiversity are adversely affecting the ecological balance of society. Problems like deforestation, air pollution, marine and coastal problems, soil pollution have become common manifestation of ecological imbalance. Gandhiji's idea of a Gram Swarajya is based on rationalism and self-sufficiency rooted in the indigenous soil with the aim of harnessing and sustaining our own sources as agenda. The model of radical maximum with a heavy reliance on modern science and technology and viewing environmental degradation as rooted in the inequalities in society. आपण जर बघितलं तर मनुष्य आणि निसर्गाच्या दरम्यानच्या ज्या काही प्रक्रिया आहेत ही सुद्धा या चळवळीची मध्यवर्ती संकल्पना आपल्याला दिसते. गांधीजींची ग्रामस्वराज्य ही संकल्पना विवेकवाद आणि स्वयंपूर्णता या इथल्या मातीतील मूळ धरणांशी निगडीत असून आपल्या परिसरातील संसाधनांचा विनियोग करण्याचे उद्दिष्ट त्यामागे दिसते. याविरुद्ध जहाल मार्क्सवादी तत्त्वज्ञानाच्या प्रतिमानामध्ये प्रकर्षाने आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानावरची निर्भरता आपल्याला आढळलेली दिसते. या पर्यावरणीय ऱ्हास हा सामाजिक विषमतेची परिणिती असल्याची दृढ धारणा आहे. अशा प्रकारे पर्यावरणीय चळवळीची काही कारणं ही केवळ पर्यावरणाशी संबंधित नसून ती आर्थिक आणि सामाजिक सुद्धा असलेली आपल्याला दिसत आहे. तिसरा पॉईंट आपण बघतोय, भारतातील महत्त्वपूर्ण पर्यावरणीय चळवळ, सिग्निफिकंट इन्व्हायरमेंटल मुवमेंट्स इन इंडिया. भारतातील महत्त्वपूर्ण पर्यावरणीय चळवळी ही एक स्वरूपाची तर नाहीच, ही चळवळ व्यापक स्वरूपाची आहे. द इन्व्हायरमेंटल मुवमेंट डज नॉट हॅव
a monolithic profile. It has a broad scope. आदिवासींचे या ठिकाणी पर्यावरणीय आरोग्य, मानवाधिकार, आदिवासींचे हक्क आणि पर्यावरणीय स्त्रीवाद इत्यादी मुद्द्यांचा समावेश या ठिकाणी झालेला आहे. Her city has presented 5 prominent categories of struggle associated with environmentalism, namely first, forest and forest resources, second, land use, third, water, fourth, anti-dam, and fifth, against different types of pollution and marine resources. Some significant environmental movements are mentioned below. या ठिकाणी हर्ष सेठी यांनी पर्यावरणीय चळवळीशी निगडीत 5 प्रमुख प्रकार सादर केलेले आहेत. पहिलं आहे जंगल आणि वनसंपदा, दुसरं आहे जमीन वापर आणि तिसरं पाणी, त्याचबरोबर धरण विरोधी, विविध प्रकारचे प्रदूषण विरोधी आणि सागरी स्रोतांसाठी संघर्ष. पर्यावरणातील काही महत्त्वपूर्ण चळवळी ज्या आपल्याला या ठिकाणी पुढील प्रमाणे अभ्यासता येणार आहेत. त्यामधलं पहिलं आहे चिपको मूव्हमेंट, चिपको आंदोलन. या ठिकाणी आपल्याला चित्रातही दिसत आहे. त्याचबरोबर चिपको आंदोलनाचे सर्वेसर्वा सुंदरलाल बहुगुणा हेही आपल्याला या चित्रामध्ये बघायला मिळतात. चिपको आंदोलन ही एक अनोखी अशी चळवळ आहे. चिपको आंदोलनाची सुरुवात ही खऱ्या अर्थाने अमृता देवी यांनी केली होती. इट वॉज स्टार्टेड बाय अमृता देवी. इट इज अ युनिक मूवमेंट फ्रॉम इट्स व्हेरी inception and throughout the course. It is marked by the Gandhian principle of non-violence and it is known for the active participation of women in it. हे आंदोलन सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत गांधीवादी अहिंसेच्या तत्वानुसार लढले गेले होते. तसेच ते महिलांच्या सक्रिय सहभागासाठी ओळखले जाते. चिपको म्हणजे झाडाला आलिंगन देणे. चिपको स्टँड्स फॉर हग द ट्री. The movement was started in March 1973 in Chamoli district in the Himalayan region under the leadership of सुंदरलाल बहुगुणा. चिपको म्हणजे काय तर झाडाला आलिंगन देणे. हिमालयीन प्रदेशातील चमोली जिल्ह्यामध्ये मार्च 1973 मध्ये सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली या चळवळीला सुरुवात झाली. चमोली जिल्ह्याचा बराचसा भाग हा जंगलांनी व्यापलेला आहे. तेथील रहिवाशांचे राहणीमान हे जंगलांशी निगडीतच आहे. उपजीविकेचे साधन म्हणून हे तेथील लोक शेती आणि वन उत्पादन यावर आधारित जीवन व्यतीत करतात. शेती, जंगलातील अन्न गोळा करणे आणि पशुपालन ही त्यांची खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्था आहे आणि ह्याच अर्थव्यवस्थेवर त्यांचं जंगली उत्पादन हे अवलंबून आहे. पुढे आपण जर बघितलं तर प्रोसेस ऑफ इंडस्ट्रियलायझेशन अँड डेव्हलपमेंट लीड टू इम्प्रूव्हमेंट इन द मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. पीपल इन्व्हॉल्व इन डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट्स चॅलेंजेस द इस्टॅब्लिश्ड क्लाम ऑफ लोकल पीपल ऑन फॉरेस्ट. औद्योगिकरण आणि विकासाच्या प्रक्रियेमुळे वाहतूक आणि दळणवळणाच्या साधनांमध्ये सुधारणा झाली. विकास कामांमुळे जंगलावरील मूळ रहिवाशांच्या हक्कावर गदा आली. उपजीविकेचे साधन होते ते नष्ट झाले. हे पाहून मूळ रहिवासी संतप्त झालेले होते. या चळवळीला सुरुवात झाली एप्रिल 1973 मध्ये जेव्हा कंत्राटदार कामगारांसह मंडल या गावी त्यांना राज्य सरकारने दिलेली जंगलाची जागा मोकळी करण्यासाठी आणि झाडे तोडण्यासाठी पोहोचले. तेव्हा त्यांचा प्रतिकार करण्यासाठी आणि निषेध करण्यासाठी रहिवाशांनी झाडांना मिठी मारली होती. हा निषेध इतक्या मोठ्या प्रमाणावर घडला की परिणामी कंत्राटदार आणि सरकारी अधिकाऱ्यांना माघार घ्यावी लागली. या निषेधामध्ये गावातील महिलाही सहभागी झाल्या होत्या. या घटनेमुळे जंगलतोड विरोधात निषेध करणाऱ्या अशाच प्रकारच्या इतर अनेक गटांचे मनोबलही त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आपल्याला दिसते. In April 1973, when the contractors along with the workers reached Mandal village to cut trees and to clear jungle space allotted to them by the state government, the inhabitants hugged to the trees to resist and to mark their protest. The action happened at a mass level, as a result of which the authorities had to retreat. The women of the village also participated in the protest. This boosted the
model of survival other groups facing similar problems to get together and to protect against deforestation. त्यानंतर आपण या ठिकाणी पुढची दुसरी चळवळ आहे नर्मदा बचाव आंदोलन, ज्याच्या निर्देशक होत्या मेधा पाटकर, ज्यांनी सरदार सरोवर जे धरण बांधणं चाललं होतं त्या संदर्भातला हा एक वेगळ्या प्रकारचा आंदोलनाचा भाग किंवा चळवळीचा भाग आपल्याला बघायला मिळतो. त्या ठिकाणी त्याविषयीचा डिटेल आपण अभ्यास करणार आहोत. जवाहरलाल नेहरू referred to dams as a temples of modern India. In the post-independent period, several large-scale dam projects were sanctioned. Through the purpose of building dams can never be considered the inevitable impact of building dams in most cases is the displacement. Displacement leads to loss of livelihood for tribals and local people. जवाहरलाल नेहरू धरणांना आधुनिक भारताची मंदिरं म्हणून संबोधत होते. स्वातंत्र्य काळाचा जर विचार केला तर त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात धरणांचे प्रकल्प मंजूर झालेले होते. धरण बांधण्यामागील चांगला हेतू कधीही नाकारला जाऊ शकत नाही, परंतु बहुतांश घटनांमध्ये धरणे बांधण्याचा अपरिहार्य परिणाम म्हणजे विस्थापन होय. ज्या ठिकाणी आपल्याला धरण बांधायचं असतं त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना दुसऱ्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देणे त्याला विस्थापन असे म्हणतात. आणि या विस्थापनांमुळे काय झालं, आदिवासींचे जीवनमान हे नष्टच होऊ लागले, कारण त्यांना दुसऱ्या ठिकाणी पाहिजे तशी व्यवस्थित जागाच मिळत नव्हती आणि ही एक मोठी समस्या बनत चालली होती. नर्मदा इज द लार्जेस्ट वेस्ट फॉलोविंग रिव्हर सपोर्टिंग द हॅबिटेट विच इन्क्लूड्स ट्रायबल अँड रुरल पॉकेट्स ऑल्सो. नर्मदा ही पश्चिमेकडील सर्वात मोठी नदी आहे. या नदी तीराच्या लगत आदिवासी आणि ग्रामीण लोक राहतात. नर्मदा नदीवर सरदार सरोवर प्रकल्प उभारण्यास महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या 3 राज्यांना फायदा होईल. बहुचर्चित आश्वासक बहुकोटी प्रकल्पांमुळे सरकारला मोठा महसूल मिळेल. शेजारील वस्ती, खेडी, शहरे यांना या धरणामुळे वीज आणि पिण्याचे पाणी मिळेल असा काही समर्थकांचा दावा होता. द कन्स्ट्रक्शन of the Sardar Sarovar Dam on the river Narmada would have benefited 3 states, namely Maharashtra, Gujarat and Madhya Pradesh. This most promoting multi-crore project would have generated revenue for the government. The supporters claimed that it would have been a source of power, electricity and drinking water to the neighboring settlement villages and towns. धरणामुळे काय झालं की मूळ निवासींची जी उदरनिर्वाहाची व्यवस्था होती ती मात्र नष्ट होऊ लागली. ते विस्थापित होण्याचा धोका तिथे निर्माण झाला. तेव्हा त्यांना अशा मोठ्या स्वरूपाच्या प्रकल्पाला एकत्र येऊन विरोध करण्याची गरज वाटू लागली आणि म्हणून 1985 मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली नर्मदा बचाव आंदोलन NBA ही एक महत्त्वाची संघर्ष चळवळच उभी राहिली होती. द नीड टू मोबिलाइज अँड प्रोटेक्ट अगेन्स्ट सच अ venture was perceived when the building of a dam implied taking away the livelihood of local inhabitants and displacing them. In 1985, the Narmada Bachao Andolan emerged as one of the powerful resistance movements under the leadership of Medha Patkar. It became an international movement and thousands of activities from India and abroad joined hands against the construction of this dam. In October 1994, Medha Patkar went on an indefinite dharne to pressure the 3 state governments. The movement suggested the use of alternative methods for generation of electricity and adequate rehabilitation of the displaced. नर्मदा बचाव आंदोलनाच्या संदर्भामध्ये लवकरच ही आंतरराष्ट्रीय चळवळ बनत गेली आणि धरण बांधण्याविरुद्ध भारतातील तसेच परदेशातील हजारो कार्यकर्ते एकत्र आले. ऑक्टोबर 1994 मेधा पाटकर यांनी 3 राज्य सरकारांवर दबाव आणण्यासाठी बेमुदत धरणं आंदोलन केलं होतं आणि या चळवळीने वीज निर्मितीसाठी पर्यायी पद्धतीचा वापर तसेच विस्थापितांचे योग्य पुनर्वसन व उदरनिर्वाहासाठी उपलब्ध साधने या मागण्याही यापुढे केल्या गेल्या होत्या. नर्मदा बचाव आंदोलनाद्वारे शाश्वत विकासाचा विषय
हा ऐरणीवर आला होता, म्हणजे मुख्य मुद्दा बनला होता भारतामध्ये. या आंदोलनाने विकासाबद्दलच्या धोरणात्मक निर्णयाच्या वैधतेबद्दल आणि तिच्या उपयोगितेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले होते. मानवजातीचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी आधुनिकतावादी समाज आपल्या मागण्या आणि आवश्यकतांमध्ये जशा प्रकारे बदल करत आहे, त्याला अनुसरून पर्यावरणीय चळवळींना देखील नवे आयाम मिळत आहे. या सगळ्या याच्यातून आपण जर बघितलं, इट हॅज क्वेश्चनाइड द व्हॅलिडिटी ऑफ पॉलिसी डिसिजन अबाउट डेव्हलपमेंट अँड द युटिलिटी ऑफ द सेम. द एन्व्हायरमेंटल मूवमेंट कंटिन्यूअस टू गॅदर न्यू dimension as a modernizing society revives its demands and requirements to ensure the well-being of all people. अशा प्रकारे आपण ह्या युनिटमध्ये 2 प्रकारचे आंदोलन बघितले, एक चिपको आंदोलन आणि दुसरं नर्मदा बचाव आंदोलन. ह्या युनिटमध्ये आपण सारांश रूपाने जर बघितलं तर सामाजिक चळवळ म्हणजे काय ते बघितलं. सामाजिक चळवळींचे प्रकार आपण या ठिकाणी शिकलो आहोत. सर्व प्रकारच्या सामाजिक चळवळीची वैशिष्ट्येही आपण या ठिकाणी बघितलेली आहेत. सामाजिक चळवळींचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आपण बघितले. स्त्री चळवळ, कामगार चळवळ, शेतकरी चळवळ आणि पर्यावरणीय चळवळ. या सगळ्यांमध्ये त्याचबरोबर आपण पुढे जर बघितलं तर ह्या चळवळीमध्ये बऱ्याचशा मुद्द्यांना आपण स्पर्श केलेला आहे. ह्यानंतर हा युनिट कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला स्वाध्याय पूर्ण करणं अपेक्षित आहे. त्यानंतर काही ॲक्टिव्हिटी सीट असेल तीही तुम्हाला कंप्लीट करावी लागेल आणि हे सगळं कॉलेज चालू झाल्यानंतर चेक होणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. थँक्यू सो मच अँड गुड डे फॉर युअर स्टडी.